नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या अनेक भागांमध्ये कृषी क्षेत्रासंदर्भात चर्चा करत आहोत. या भागामध्ये सुद्धा त्या नवीन कृषी क्षेत्रासंबंधित घटकांची चर्चा करणार आहोत. आतापर्यंत आपण कृषी संदर्भात कृषीची उत्पादकता, कृषीसमोरील आव्हाने, भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका, उत्पादकता कमी असण्याची कारणे, शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या उपाययोजना करता येऊ शकतात, त्यानंतर ग्रामीण वित्तपुरवठा, रुरल क्रेडिट कशा पद्धतीचं केलं जाऊ शकतं किंवा एकूण कशा पद्धतीनं होतं, कुठल्या स्वरूपाचं, अल्पमुदती, दीर्घमुदती आणि मध्यम मुदतीच्या स्वरूपाचं असेल, किंवा ग्रामीण वित्तपुरवठ्याचे काही स्रोत आहेत, जे काही संस्थात्मक आणि खाजगी आणि बिगर संस्थात्मक घटक आहेत, या संदर्भात आपण अनेक भागांमध्ये चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा एका बॉडी संदर्भात, एका इश्यू संदर्भात माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे नाबार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट, म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, ज्याला नाबार्ड असं म्हणलेलं आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. इथं या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली, एक शब्द राहून गेलेला आहे, तर ते आपण लक्षात घ्यावं. खालचा जो भागामध्ये आहे तुम्हाला ग्रीन ह्याच्यामध्ये दिसत असेल की नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, ज्यालाच आपण काय म्हणतो, नाबार्ड असं संबोधलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड ही स्वीकार बँक आहे, म्हणजेच एक पुनर्वित्त करणारी राष्ट्रीय पातळीवरती संस्था आहे. ती दुहेरी स्वरूपाचं कार्य करते. एक म्हणजे कृषी विभाग आणि ग्रामीण विभागांना वित्तपुरवठा करण्याचं काम, आणि तेही पुनर्वित्त स्वरूपाची कामं करते. ग्रामीण विकासासंदर्भात आणि ॲग्रिकल्चरच्या डेव्हलपमेंट संदर्भात ही शिखर संस्था म्हणजेच नाबार्ड काम करते. तर या नाबार्डची स्थापना बघितली तर 12 जुलै 1982 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची निर्मिती झालेली आहे. नाबार्डला रिझर्व्ह बँकेची सहयोगी संस्था म्हणून ओळखलं जातं. रिझर्व्ह बँकेने शेतीच्या विकासाची सर्व कामे नाबार्डकडे सोपवलेली आहेत. नाबार्डच्या स्थापनेच्या वेळी नाबार्डचे जे अधिकृत भागभांडवल होतं ते 500 कोटी रुपयाचे व वसूल भांडवल 100 कोटी रुपयाचे आहे. त्यापैकी 50% भागभांडवल केंद्र सरकार व 50% भागभांडवल हे रिझर्व्ह बँकेने नाबार्डमध्ये गुंतवलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार आणि RBI मिळून नाबार्डच्या भागभांडवलामध्ये भर टाकलेली आहे. एकूणच शेती क्षेत्राला अप्रत्यक्षरित्या कर्जपुरवठा करण्याचं काम नाबार्डमार्फत होत असतं, असं आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड ही सहकारी बँक आहे. नाबार्ड सहकारी बँका, व्यापारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँका या घटकांना पुनर्वित्त करण्याचं काम नाबार्ड करत असते. रिझर्व्ह बँकेने स्थापनेच्या वेळी स्थापन केलेल्या कृषी पुनर्वित्त विभाग आणि उभारलेले कृषी वित्तपुरवठा विकास निधी रिझर्व्ह बँकेने नाबार्डकडे हस्तांतरित केलेले आहेत. रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँक, सहकारी बँक, खाजगी बँक व इतर क्षेत्राकडे लक्ष देत असताना ग्रामीण वित्तपुरवठा कृषी क्षेत्रासाठी
एक विशेष अशी शिखर बँक म्हणजेच नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट नावाचं एक शिखर बँक स्थापन केली आणि त्याच्याकडे कृषी विभाग आणि ग्रामीण विभागाच्या पुनर्वित्ताची जबाबदारी दिलेली आहे. तर प्रामुख्याने नाबार्ड कुठल्या स्वरूपाची कार्य करतं, RBIने नाबार्डकडे कुठल्या स्वरूपाची कार्य सोपवलेली आहे, तर ते आपल्याला लक्षात येतं की नाबार्डनी खालील स्वरूपाची कार्य करत असताना आपल्याला दिसून येतं. राज्य सरकारी बँका, विभागीय ग्रामीण बँका, भूविकास बँका यांना अल्प, मध्यम व दीर्घ स्वरूपाचा मुदतीचा कर्ज पुरवठा करणं हे पहिलं महत्त्वाचं कार्य नाबार्ड करते. त्याच्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे शेती, ग्रामीण उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, हस्त उद्योग इत्यादींना कर्जपुरवठा करणाऱ्या बँका, वित्तीय संस्था यांना पुनर्वित्त स्वरूपाचं मदत करत असते. विशेषतः ग्रामीण उद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि शेती क्षेत्रांसाठी पुनर्वित्त करणाऱ्या ज्या काही बँका आहेत त्या बँकांना पुनर्वित्त करण्याचं काम कोण करत आहे, तर ते म्हणजे नाबार्ड. पुढचं जे कार्य आहे ते म्हणजे राज्य सहकारी संस्थांचे भागभांडवली खरेदी करत असतात. हे खरेदी करत असताना नाबार्ड राज्य सरकारांना 20 वर्षाच्या मुदतीसाठी दीर्घकालीन कर्ज देत असते. म्हणजेच ज्या काही संस्थेचे राज्य सरकार आणि राज्य सहकारी संस्थेचे भागभांडवल गुंतवत असताना नाबार्ड 20 वर्षाच्या मुदतीवर त्यांना कर्ज देत असताना हे कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं कार्य आहे सहकारी बँका. त्यामध्ये प्राथमिक सहकारी पतसंस्था सोडून ज्या काही विभागीय ग्रामीण बँका आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या व्यवहाराची तपासणी करणे. म्हणजे विभागीय बँका, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, त्यांच्या कार्याची तपासणी करण्याचं काम नाबार्ड करत असताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर नाबार्ड ही कृषी वित्त पुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून कार्यरत असताना आपल्याला दिसून येते. शेती, ग्रामीण विकास, लघु कुटीरोद्योग विकासाच्या कार्यक्रमाचे सुसूत्रीकरण करण्याचं कामसुद्धा नाबार्डचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात शेवटचं कार्य म्हणजे बँक व्यवसायातील अधिकारी, कर्मचारी व्यावसायिक प्रशिक्षण देणे, त्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम नाबार्ड करत असतं. म्हणजेच नाबार्डच्या स्थापनेपासून अल्पकाळात नाबार्डने कार्यक्षमतेने आपली कार्य पार पाडलेली दिसून येतात. ग्रामीण भागातील शेती, अन्य व्यवसायाच्या विकासाचे नियोजन व सुसूत्रीकरण करण्याची जबाबदारी ही नाबार्डकडे सोपवलेली आहे. आणि म्हणून नाबार्ड लघुसिंचन प्रकल्प, जमीन सुधारणा, फळबाग योजना इत्यादीसाठी करतेच करते. तसेच दुग्ध व्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय इत्यादीसारख्या व्यवसायांना कर्ज पुरवठा करत असताना दिसून येते. म्हणून नाबार्ड ग्रामीण भागाचा सर्वाधिक आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेषतः 1990-91मध्ये नाबार्डने 3020 कोटी रुपयाचे कर्जे विविध बँकांना दिलेले आहे. तर हे प्रमाण 97-98मध्ये 14,000 कोटी रुपयापर्यंत विविध बँकांना कर्ज देण्याचं काम नाबार्डने केलेलं आहे. आणि म्हणून कृषी भागामध्ये आणि ग्रामीण विकासामध्ये अनन्य असं साधारण महत्त्व नाबार्डचं आहे. नाबार्डने मोठा दिलासा कृषी क्षेत्राला आणि ग्रामीण विकासाला दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण कर्ज पुरवठा विविध मार्गाने जरी केला जात असला त्यामध्ये नाबार्डचं योगदान अतिशय अतुलनीय आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणा व शेतकरी कर्जबाजारीपणा यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी नाबार्डने खूप महत्त्वाचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की एकूण जे काही
नाबार्ड क्रेडिट रिलेटेड ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा डेव्हलपमेंट ओरिएंटेड ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये जर आपल्याला बघितलं क्रेडिट ओरिएंटेड ज्या काही रिलेटेड ज्या काही बँका आहेत त्यामध्ये शेड्यूल कमर्शियल बँका ज्या सगळ्या व्यापारी बँका आहेत, स्टेट गव्हर्मेंट, शेड्यूल अर्बन आणि कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक, नॉन ॲग्रिकल्चर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, रिजनल रुरल बँक्स म्हणजे RRBs या क्रेडिट करणाऱ्या ज्या काही हे आहेत त्यांना पुनर्वित्त करण्याचं काम नाबार्ड करते. तर डेव्हलपमेंट ओरिएंटेड ज्या काही कामं आहेत जसं की रिजनल रुरल बँक, RRBs या प्रादेशिक आणि विभागीय स्तरावर काम करणाऱ्या बँका आहेत. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत जसं की अनेक प्रादेशिक लेवलवरती राज्य सरकार अशा स्वरूपाच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतं. त्यामध्ये रुरल इनोव्हेटर्स, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स ज्या काही NGO आहेत त्यांनासुद्धा कर्ज देण्याचं काम नाबार्ड करत असतं. त्याच्यानंतर ज्या काही व्हॉलेंटरी असोसिएशन्स आहेत त्यांनासुद्धा कर्ज पुरवठा करतं. स्टेट कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर्स अँड रुरल डेव्हलपमेंटसारख्या ज्या काही डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम करणाऱ्या संस्था आहेत यांनासुद्धा पुनर्वित्त करण्याचं काम नाबार्ड करत असताना आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड हे अतिशय महत्त्वाचं आहे. रोल ऑफ नाबार्ड जर आपण बघितलं, नाबार्डची जर भूमिका आपण बघितली, डेव्हलपमेंट अँड प्रोमोशनल इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट प्लॅनिंग, फार्मिंग इन्व्हेस्टेशन, नॉन फार्मिंग इन्व्हेटिव्ह, द मायक्रो फायनान्स अँड फायनान्शियल इन्क्लुजिव्ह अँड इनोव्हेटिव्ह, नाकोन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी. जर बिझनेस ऑपरेशन जर बघितलं तर प्रोडक्शन क्रेडिट, इन्व्हेस्टमेंट क्रेडिट आणि रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड रिलीज करण्याचं काम नाबार्ड करतं. त्याच्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग अँड क्लायंट इन्स्टिट्यूशनमध्ये आपण आता बघितलं इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट आणि सुपरवायझर बँक्स म्हणून अशा स्वरूपाची जी काही भूमिका आहे ते करण्याचं काम सुद्धा नाबार्ड करतं. पॉलिसी आणि ॲडव्होकसी, प्लॅनिंग अँड क्रेडिट, डेव्हलपमेंट अँड प्रमोशनल, सुपरविजन, कन्सल्टन्सी, ट्रेनिंगसारखे प्रोग्राम कोण करत असेल तर ते म्हणजे नाबार्ड करतं. नाबार्ड जर या फ्लो चार्टमध्ये आपल्याला बघता येते की नाबार्ड हे काय आहे, इनोव्हेलिंग इन्स्टिट्यूशन आहे, इन्फोर्सिंग पॉलिसी आहे, क्रेडिट सपोर्ट आहे, टेक्निकल सपोर्टसाठी काम करते, ग्रुप ऑफ इन्फॉर्मेशन देते, ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग करते, ग्रुप लिंकेजचं काम करते, द कोऑर्डिनेशन अँड विथ पार्टनर्स म्हणून काम करते, मोटिवेटिंग पार्टनर्स म्हणून काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्करेजिंग आणि इनोव्हेशनचं काम ही नाबार्ड मायक्रो फायनान्समध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असताना आपल्याला दिसून येतं. तर रिझर्व्ह बँकेची ही काय आहे, एक इन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, ही सहयोगी संस्था आहे. यामध्ये जर आपण या फ्लो चार्टमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया यामध्ये पब्लिक सेक्टरमध्ये आता काही कमी जास्त झालेल्या ज्या बँका आहेत तर यामध्ये आपल्याला दिसून येतात की यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी अधिक प्रमाणात दिसून येतं. जवळपास एकूण छोट्या मोठ्या रिजनल सहकारी बँक म्हणजे जवळपास 76 म्हणजे 75,000पेक्षा जास्त बँका या क्षेत्रामध्ये जे RBIच्या नाबार्डच्या अंतर्गत काम करत असताना दिसून येतात. यामध्ये रुरल बँक, सेमी अर्बन बँक, अर्बन बँक, मेट्रो सिटी बँक या स्वरूपाच्या पब्लिक बँका जवळपास 50,000पेक्षा जास्त आहेत. RBI 14,000पेक्षा जास्त आहेत. प्रायव्हेट बँकासुद्धा 9,000च्या जवळपास आहेत. फॉरेन बँका ह्या 280च्या आसपास आहेत. म्हणजे एकूण 75,000पेक्षा जास्त बँका भारतामध्ये ग्रामीण रुरल डेव्हलपमेंटसाठी आणि एकूणच कृषीच्या संदर्भात काम करत असताना दिसून येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण एजन्सी वाईज शेअर जर टोटल ॲग्रिकल्चर क्रेडिट आउटस्टँडिंग जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की एकूण ज्या काही RRBs आणि ज्या SCB सारख्या
सेमी अर्बनसारख्या किंवा यासारख्या जर बघितलं तर सगळ्यात मोठा वाटा हा SCB म्हणजेच एकूण ग्रामीण वित्तपुरवठ्यासाठी जे काम केलं जातं ते 80% केलं जातं. ते या स्मॉल क्रेडिट बँकांचं काम आहे. 80% भाग हा स्मॉल क्रेडिट बँका ज्या आहेत ते 80% लोकांना कर्जपुरवठा देण्याचं काम करतात. तर 5% या RRBs रिजनल रुरल बँक्स ज्या आहेत त्या प्रादेशिक बँका काम करतात. ज्या इतर कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्या 15% आहेत आणि ज्या छोट्या मोठ्या मायक्रो फायनान्सेस आहेत त्या 1% काम करता असताना दिसून येतात. या ठिकाणी अनेक स्वरूपाची जर राज्यावाईज जर आपल्याला बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की स्मॉल क्रेडिट बँक आणि रुरल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँकांच्या कशा पद्धतीने हे आहे. सगळ्यात अधिक जास्त जर आपण बघितलं की जसं झारखंड आहे, जम्मू काश्मीर आहे, महाराष्ट्राचा यामध्ये सगळ्यात मोठा वाटा स्मॉल क्रेडिट बँकेचा आहे, तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर रुरल बँक अतिशय जे नाही असंच आहे, कोऑपरेटिव्ह बँका आणि रुरल बँकांचंच योगदान आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला स्टेट वाईज जी काही हायरार्की आहे ते आपल्याला दिसून येते. केरळामध्ये सगळ्यात अधिक जास्त प्रमाण दिसून येतं. तमिळनाडू पहिले जे 5 राज्य आहेत ते म्हणजे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटका, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान ही जी काही क्रमवारी आहे ते आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये मात्र सर्वसाधारण प्रमाण हे आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला नाबार्ड ही अशा स्वरूपाची कार्य करत असताना दिसून येते. एकूणच नाबार्ड हे एक बहुअंगी जे काम करत असताना आपल्याला दिसून येतं. तर एकूणच ग्रामीण भागासाठी जो कर्जपुरवठा होतो किंवा वित्तपुरवठा होतो त्यामध्ये महत्त्वाचं जे काम आहे ते नाबार्डचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो आपण पाहणार आहोत, तो म्हणजे ग्रामीण वित्तपुरवठ्यासमोर जी काही आव्हाने आहेत ते आव्हाने कशा स्वरूपाचे आहेत आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं एकूण ग्रामीण वित्तपुरवठ्यासमोर आव्हाने अभ्यास असताना यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आव्हान आहे ते म्हणजे अपुरा वित्तपुरवठा, लहान शेतकऱ्याकडे दुर्लक्ष, वाढत जाणारी थकबाकी, कर्ज वितरणातील असमतोल, अशा स्वरूपाची जी काही आव्हाने आहेत ते भारताच्या एकूणच ग्रामीण वित्तपुरवठ्यासमोरील आव्हाने आहेत. तत्पूर्वी सहकारी कर्जपुरवठ्याच्या अनेक समस्या आपल्याला दिसून येतात. सहकाराचा असमतोल विकास झालेला दिसून येतो. सेवाभावी शक्तीचा अभाव आता कमी झालेला दिसून येतो. लहान शेतकरी व भूमिहीन शेतकऱ्यांचा निरुपयोगी त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. वाढती थकबाकी ही जी काही दोष आहेत सावकारी कर्जांचे सावकारी कर्जातून ग्रामीण विभागाला मुक्त करण्याचं काम नाबार्डसारख्या आणि एकूणच सहकारी बँकांनी करणं अपेक्षित आहे. मात्र त्यामध्ये अनेक स्वरूपाचे असमतोल अशा स्वरूपाची काही आव्हानं समस्या आपल्याला दिसून येतात. सेवाभावी वृत्ती आता कमी होत चाललेली दिसून येते. एकूण सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात खूप आघाडीवर असताना अशा स्वरूपाची लक्षणंसुद्धा आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपण ग्रामीण वित्तपुरवठ्यासमोर जी आव्हाने आहेत ते पाहत आहोत. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे आपण आत्तापर्यंत जे काही बघितलं ग्रामीण वित्तपुरवठा संदर्भात करत असताना संस्थात्मक आणि संस्थाच्या दोन्हीही स्रोताद्वारे पतपुरवठा करण्याचं काम करतात. त्यामध्ये अनेक उणिवा असल्या दिसून येतात, अनेक स्वरूपाची असमतोल असलेल्या दिसून येतं. तरी पण जी काही आव्हानं आहेत ही आव्हानं पेलण्याच्या दृष्टिकोनातून इतक्या मोठ्या ग्रामीण भागाला जो काही 70% भाग हा ग्रामीण भागात शेती क्षेत्राशी संलग्नित आहे, त्याला कुठंतरी एकत्रित गुंफण्याचं काम नाबार्डसारख्या संस्थेमार्फत किंवा एकूणच ग्रामीण वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या मोठ्या विभागाला, या विस्तृत स्वरूपाला मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा होत असताना खूप अपुऱ्या स्वरूपाचा वित्तपुरवठा होत असताना दिसून येतो. बिगर संस्थात्मक खाजगी वित्तपुरवठ्याचे प्रमाण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये कमी झालेलं आहे. आणि म्हणून एकूणच ज्या काही व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नाबार्डसारख्या संस्था अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा करत आहेत. मात्र ह्या खूप
कमी अल्प स्वरूपाचा अपुरा आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखीन वाढ करणं अपेक्षित आहे. विशेषतः जे काही शेतकरी बांधव आहेत ते सावकाराच्या जाचामध्ये अडकतात आणि त्यामुळे देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण अतिशय प्रचंड वाढलेलं आहे. आत्ता जर आपण बघितलं, जवळपास या महामारीच्या आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जवळपास 1,500 शेतकऱ्यांनी एकट्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या केलेल्या दिसून येतात. म्हणजेच या आर्थिक अडचणी असतील किंवा अन्य स्वरूपाच्या अडचणी असतील तर या अडचणी सोडवण्याचं काम या सहकारी संस्था किंवा सरकारचं असलेलं दिसून येतं. आणि म्हणून देशात सर्वाधिक जास्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. यांना कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यामुळे बँकांनी आपली कार्यशैली अतिशय लवचिक करून सामान्य शेतकऱ्यांना, सीमांत शेतकऱ्यांना अधिक सुलभ स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देणं, अधिक उत्पादक कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तरच बँकापुढे अशा स्वरूपाचा कर्जपुरवठा करण्याचं एक मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर लहान शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असताना दिसून येते, जे अतिशय एक एकरमध्ये 1 हेक्टरपेक्षा कमी असलेल्या ज्या म्हणजे सीमांत शेतकऱ्यांना या बँका ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा अतिशय कमी स्वरूपात किंवा अतिशय दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. छोट्या व सीमांत शेतकऱ्यांकडे अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे. तर या संरचनेमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. हे एक मोठं आव्हान आहे. छोटे शेतकरी हे अतिशय आर्थिक दारिद्र्यामुळे ताणतणावात असतात. त्यांच्याकडे तारण ठेवण्यासारखं कुठलेही साधनं नसतात आणि म्हणून छोट्या शेतकऱ्यांना अनेक कारणामुळे नेहमीच पैशाची चणचण निर्माण होत असते. किंबहुना हे दारिद्र्यात जगत असतात, किंबहुना हे कर्जबाजारी होतात आणि मोठ्या समस्यामध्ये ग्रस्त असतात. आणि अशाच विवंचित असताना कुठंतरी आत्महत्येकडे ते प्रवृत्त होतात. आणि म्हणून शासनाने, बँकांनी सामान्य शेतकऱ्यांना आधार देणं, त्यांना मोठ्या प्रमाणात कर्जाची उपलब्धता करून देणं ही कुठंतरी या बँकांसमोरील सरकारसमोरील मोठं आव्हान आपल्याला दिसून येतं. वाढत जाणारी थकबाकी हा एक मोठं आव्हान आहे. शेती आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या उद्योजकांना कर्जपुरवठा केल्यानंतर ते परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करणं अपेक्षित आहे. शेतीमध्ये काम करून शेती चांगल्या प्रकारे उपजून चांगल्या प्रकारचं अन्नधान्य बाजारपेठेमध्ये आणून उत्पन्नाचे सोर्स थांबवणं, त्यातून बँकांनी दिलेल्या कर्जाची परतफेड करणं गरजेचं आहे. जवळपास ही थकबाकी सहकारी बँकांची 40% प्रमाण आहे. व्यापारी बँका, प्रादेशिक बँका, ग्रामीण बँकांच्या थकबाकीचे प्रमाण जवळपास 50% आसपास आहे. म्हणजेच वाढत्या थकबाकीमुळे बँकांना कर्जविषयक धोरण प्रभावीपणे राबवता येत नाही. कुठंतरी मागच्या एक्सपिरियन्सवरून भविष्यात अशा स्वरूपाची जी कामं आहेत ते बँका करत नाही आहेत, सामान्य शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. आणि म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा शक्यतो अधिक प्रभावीपणे कर्ज परतफेड करण्याचं काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा थकबाकीदार झालेल्या बँकांचे कर्ज पुन्हा मिळत नाही. त्यामुळे दोन्हीतील समन्वय साधणे मोठे आव्हान असलेले दिसून येते. आणि म्हणून शेतकऱ्यांची थकबाकी वाढून त्यांना पुन्हा पतपुरवठा करणं हे सोयीचं होत नाही आणि अशा स्वरूपाची थकबाकी वाढत जाते. त्यानंतर कर्ज वितरणातील असमतोलपणा हा मोठा दिसून येतो. सगळ्यात मोठा असमतोल म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागापेक्षा अधिक पुरवठा होत असतो. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाला अधिक, हे साहजिकच आहे. वास्तविक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या राहत असून सुद्धा जेवढा कर्जपुरवठा आवश्यक आहे तेवढा होत असताना दिसून येत नाही. राज्यामध्ये सुद्धा कर्ज वाटपाला असमतोल दिसून येतो. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार ज्या काही बिमारू राज्य आहेत त्यांना अधिक कर्जपुरवठा होणं गरजेचं आहे, पण तसं होत असताना दिसून येत नाही. जसं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इत्यादी राज्यामध्ये उर्वरित राज्यांपेक्षा अल्पसा पतपुरवठा होत असतो. त्यामुळे या पतपुरवठ्यातील जी काही दरी आहे ती कमी करणं हे एक मोठं आव्हान आपल्याला दिसून येतं. तसं की ग्रामीण पतपुरवठा करण्यात अनेक आव्हानं आहेत. संस्थात्मक पतपुरवठ्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवला पाहिजे. कागदपत्राच्या पूर्ततेसाठी धोरणात्मक लवचिकपणा आणणं आवश्यक आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना पुनर्कर्जची सोय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जीवनावश्यक गरजांसाठी पतपुरवठा निर्माण करणं गरजेचं आहे. काही अनुत्पादक जे कार्य आहेत
ती महत्त्वाची असतात, त्यांना पतपुरवठा करण्याचं सुद्धा संस्थात्मक मार्गाने आवश्यक आहे. ही सर्व आव्हाने पेलण्याचं काम बँका आणि राज्य सरकार, केंद्र सरकार करत असताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अशा स्वरूपाची जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं पेलणं गरजेचं आहे. एकूणच ही आव्हानं पेलत असताना एकूण ग्रामीण भागाचा विकास, एकूण कृषी क्षेत्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं धीर देणं, शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने, अधिक अन्नधान्याच्या उत्पादनाच्या अपेक्षेने, अधिक सक्षमपणे जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून, चांगला राहणीमानाच्या दृष्टिकोनातून किंवा उत्पन्नाचे सोर्स निर्माण करायच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागासाठी वित्तपुरवठा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच भारताचा सामान्य शेतकरी किंवा जे भारताचे अन्नदाते आहेत त्यांचं कुठंतरी त्यांना आधार देणं गरजेचं आहे. एकूण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाकडे कर्जाचा मोठ्या प्रमाणात ओढ असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने आपल्या धोरणामध्ये, आपल्या संकल्पामध्ये किंवा रिझर्व्ह बँकेने आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये हे कुठंतरी टाकणं आवश्यक आहे. केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा जो अर्थसंकल्प आहे तो शेतकऱ्याला कसा पोषक असेल, शेतकऱ्याला अधिक स्वरूपाचे पॅकेज कसं देता येतील, शेतकऱ्यांच्या निर्माण केलेल्या, उत्पादन केलेल्या मालाला अधिक चांगला हमीभाव कसा देता येईल, अधिक चांगल्या प्रकारचा त्यांना भाव कसा त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ कसा निर्माण करून देता येईल, त्यांना अधिक चांगल्या प्रकारचे दळणवळणाची साधनं कसं निर्माण करून देता येईल, म्हणून यांना चांगल्या प्रकारचे उत्पादक, कार्यक्षम पतपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार, केंद्र सरकार, बँका, नाबार्ड, रिझर्व्ह बँका या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. तरच भारताचा शेतकरी हा सक्षम थांबवू शकतो. भविष्यात येणाऱ्या अन्नधान्य तुटवड्यासंदर्भातील ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा सामान्य शेतकरी किंवा भारताचा शेतकरी दूर करू शकतो. भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे आणि म्हणून शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच कृषी अर्थव्यवस्थेला भारताची जननी असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ज्या काही विविध स्वरूपाच्या पुनर्वित्त स्वरूपाच्या कर्जासारख्या योजना आहेत किंवा एकूणच RBI, नाबार्ड, अन्य व्यापारी बँका, सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, भूविकास बँका यांनी कशा स्वरूपाची कर्ज वितरण करतात, यामध्ये अनेक स्वरूपाच्या समस्या आहेत, आव्हाने आहेत. हे दूर करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे काम करणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आपण अनेक बँकांसंदर्भात, अनेक ग्रामीण वित्तपुरवठ्यासंदर्भात जी काम करणारे आहेत त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.